ती म्हणजे आय लव्ह भागवत. मला भागवत फार आवडतात. तिच्यावर आर्थिक अफरातफरीबद्दल लुकआउट नोटीस आहे आणि तिच्या नवऱ्यावरती पोर्न फिल्म लहान मुलांच्या F-16 प्रमाणे बनवल्याचा आरोप आहे. तुरुंगात होतो. ही काय प्रेरणा आहे? असे असंख्य लोक तिकडे होते. कदाचित सरसंघ चालकांना हे माहीत नसेल की संघाचं चारित्र्य किती बिघडलेलं आहे. भारतावर हल्ला करणारे पाकिस्तानी, लुकआउट नोटीस असलेले नटवर्य सगळे नटनट्या, बँका बुडवणारे लोक, यांना बोलवून तुम्ही देशाला काय संदेश देताय? संघ पापावरती पांघरून घालण्याचा प्रयत्न करताय का? आम्हाला संघाविषयी आदर आहे, प्रेम आहे, पण हे चित्र पाहिल्यावरती संघामुळे भाजप आजचे दिन आले असे ते म्हणले. पण देशाला आजचे दिन आलेले नाही. याला जबाबदार संघ आहे. याला जबाबदार संघ आहे. संघामुळे भाजपला अच्छे दिन आले, पण त्याच भाजपच्या सत्तेमुळे देशातले अच्छे दिन निघून गेले. हा देश अमेरिकेचा गुलाम झाला. याची जबाबदारी सरसंघ चालकांनी घ्यायला. ज्या पद्धतीनं ट्रेड डील झालेलं आहे, सरसंघ चालक असं म्हणत होते त्यांच्या लेक्चरमध्ये, आमच्या अटी आणि करार शर्तीवरती अशा प्रकारचे करार व्हायला पाहिजे, तसे झालेले नाही आहेत. प्रेसिडेंट ट्रम्पच्या अटी शर्तीवरती आम्ही शरणागती पत्करली. म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे प्रधानमंत्री आहेत, जे संघाचे प्रचारक होते, त्याच्यामुळे देश जो अमेरिकेचा गुलाम झाला त्याची जबाबदारी संघानं स्वीकारली पाहिजे. असे असंख्य प्रकार आहेत. चारित्र्याच्या गोष्टी केल्या. गुणवान आणि गुणवंतामुळे देशात परिवर्तन होईल असं संघ चालक म्हटले, स्वागत आहे. पण देशभरातले सगळे भ्रष्टाचारी, गुन्हेगार, व्यभिचारी, बलात्कारी पक्षात घेऊन सत्ता आणणाऱ्यांमुळे देशात कोणतं सामाजिक परिवर्तन होणार आहे? याविषयी जर सरसंघ चालकांनी जर आम्हाला मार्गदर्शन केलं असतं देशाला, तर आम्ही त्यांच्या ऋणात राहिलो असतो. सावरकरांच्या भारतरत्नाबद्दलही बोलले की भारतरत्नाचा सन्मान वाढेल जर सावरकरांना तो दिला तर. मग का देत नाहीत? त्यांचं सरकार आहे. तुमची तर मागणी आहे अनेक वर्षांपासून. नाही, मग संघाचे स्वयंसेवक ज्या सरकारमध्ये आहेत आणि ज्या सरकारसाठी, जे सरकार सत्तेवर आणण्यासाठी लाखो स्वयंसेवकांनी जीवाचं रान केलेलं आहे, ते सरकार वीर सावरकरांना भारतरत्न का देत नाही? हा सवाल लेक्चरमध्ये विचारण्यापेक्षा त्यांनी प्रधानमंत्री मोदी आणि अमित शहाना थेट विचारायला हवं. मागच्या काही वर्षांपासून सरकार आहे, मग हा का विचारला जात नाही? काय आहे, भाजप आणि संघ एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सध्या आम्ही जो संघ पाहिलेला आहे तो बाळासाहेब देवरसांचा, म्हणजे आम्हाला जेव्हा कळायला लागलं तेव्हा, आणि रज्जू भैयांचा हा संघ आम्ही पाहिला. आम्ही त्यांच्या पायांना चरणस्पर्श करण्याचं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे. या दोन्ही सरसंघ चालकांच्या. सुदर्शन यांनाही आम्ही भेटलेलो आहोत. ते मातोश्रीवरसुद्धा आलेले आहेत. बाळासाहेब देवरसांना भेटण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंबरोबर आम्ही अनेकदा गेलेलो आहोत मुंबईत. त्याच्यामुळे आम्ही जो संघ पाहिला, अनुभवला, तो आज दिसत नाही. हे कालच्या त्यांच्या संबोधनाच्या वेळेला जे लोक होते त्यांच्या आसपास, पाकिस्तानचे लुकआउट नोटीसवाले, जावेद अख्तरना बोलवल्याचं मला दिसत नाही. ते सुद्धा फार मोठे सामाजिक विचारवंत आहेत. जावेद अख्तर यांचे काका हे अंदमानमध्ये सावरकरांबरोबर काळ्यापणाची शिक्षा भोगत होते. हे बहुतेक माहीत नसेल.